घर, बंगला असो वा रस्ता, कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं, गुणवत्तेची हमी देणारं 100% जर्मन टेक्नॉलॉजी, अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट, वेळ पैशाची बचत, शिवाय मजबूतीची खात्री. हाय स्पीड बांधकामासाठी M5 क्यूब ते M60 क्यूब पर्यंत रेडी मिक्स कॉन्क्रीट. श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडी मिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड, आंधळी फाटा, जुना सातार रोड, पलूस. संपर्क रुपेश चव्हाण 99 75 95 79 32 आणि राहुल दळवी 86 00 75 72 58. हास्य पंचमीकार बंडा जोशी यांनी कुंडल येथे फुलवल्या हास्य लकेरी. संकल्प विवाह प्रतिष्ठान आयोजित डॉक्टर पतंगराव कदम व्याख्यानमाला. वाढत्या ताणतणावांमुळे माणसे हल्ली मोकळेपणाने हसायला विसरली आहेत, पण खळखळून हसणारा कोणताही माणूस खूप सुंदर दिसतो. भगवान ओशो म्हणत की जो माणूस खळखळून हसतो तो ईश्वराची प्रार्थना करीत असतो आणि जो दुसऱ्यांना हसवतो त्याच्यासाठी ईश्वर प्रार्थना करीत असतो, असे मत ज्येष्ठ कविवर्य बंडा जोशी यांनी कुंडल येथे व्यक्त केले. पुणे आकाशवाणीचे निवेदक बंडा जोशी कुंडल येथे संकल्प युवा प्रतिष्ठान आयोजित डॉक्टर पतंगराव कदम यांच्या जयंतीचे औचित्य साधून डॉक्टर पतंगराव कदम साहेब व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना हास्य पंचमी या एकपात्री प्रयोगादरम्यान ते बोलत होते. या प्रसंगी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा रयतचे उपाध्यक्ष महेंद्र लाड, संकल्प युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा भारती शुगरचे चेअरमन ऋषिकेश लाड, रोहन लाड, माजी जिल्हा परिषद सदस्य वैशालीताई कदम, भारतीताई लाड, उत्तमभाऊ पवार, सर्जेराव पवार, बाळासाहेब लाड आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक अभिजित कोळी यांनी, पाहुण्यांची ओळख शिवाजी वरुडे, आभार धैर्यशील लाड यांनी, तर सूत्रसंचालन श्रीकांत माने यांनी केले. यावेळी राजेंद्र लाड, युवा नेते रोहन लाड, कृष्णा वेरळा सूतगिरणीचे मॅनेजिंग डायरेक्टर अरुण दिवटे, ग्रामपंचायत सदस्य मनीषा लाड, सोनाली थोरबोले, रेश्मा टेके, शुभांगी माळी, सुमनत गायकवाड, डॉक्टर अश्विनी कुलकर्णी, माजी उपसभापती सुरेश खारगे, माजी उपसरपंच माणिक पवार, गुरुकृपाचे चेअरमन बाबासो पवार, सावंतपूरचे सरपंच प्रल्हाद जाधव, सुनील सावंत यांच्यासह सर्व संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. मला काय नाही ना का तुम्ही काय करता काय, मी दूधवाला जवळ आहे त्याच्या डोक्यात साधा विषय एवढं पाणी दुधात घातलं किती पैसे किंवा असं टेन्शन असतं ना तर विसरून जायचं. मला ओरड असायचं माणसांचं सांगतो एक सांगायची सूचना करायची झाली, आपल्याकडे मोबाईल आणि लहान मुलं बंद करून ठेवा. या दोन्ही गोष्टींचा आवाज केव्हा तुम्ही सांगता येत नाही. पोरगा झाला, पोराचा जन्म झाला अमावास्येला, त्यामुळे त्याचं नाव ठेवलं चंद्रगुप्त. दुसरी मुलगी झाली ती पण अमावास्येला, तिचं नाव चंद्रभागा. पण पोरगा लहान होतं. आमच्या शेजारच्या अण्णा वय वर्षे 75 सल्ला द्यायला आले, मुलाचं नाव काय ठेवताय? म्हटलं अजून काय ठरवलं नाही. आमच्या एका नातवाचं नाव आहे चित्तरंजन, दुसऱ्याचं नाव आहे रविरंजन, तुमच्या मुलाचं दंतमंजन ठेवा.